नमस्कार शेतकरी बांधवांनो, शेतीविषयक माहिती देणाऱ्या भूमिपुत्र ज्ञानेश्वर घुगे या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये आपले हार्दिक स्वागत। शेतकरी बांधवांनो, कपाशी पिकातील प्रमुख समस्या असते ती म्हणजे रस शोषण करणारे किडीचे नियंत्रण करणे। त्यामध्ये पांढरी माशी असेल, मावा असेल, तुडतुडा असेल, थ्रिप्स असेल यासारखे किडीचे नियंत्रण करणे आपल्याला खूप महत्त्वाचे असते। त्यामध्ये शेतकरी बांधवांनो, ऑगस्ट आणि सप्टेंबर या महिन्यामध्ये आपल्या कपाशीमध्ये थ्रिप्स या किडीचा प्रादुर्भाव खूप जास्त प्रमाणात वाढत असतो। थ्रिप्स या किडीला उडता येत नसल्यामुळे आपण जेव्हा शेतामध्ये चक्कर मारतो तेव्हा आपल्या सहजासहजी थ्रिप्स या किडीचा प्रादुर्भाव आपल्या कपाशी पिकामध्ये दिसून येत नाही, पण थ्रिप्स या किडीचा प्रादुर्भाव जास्त प्रमाणात वाढल्यास आपले कपाशी पिकाचे पाने हे खालच्या साईडने लाल होत असतात। याचं कारण की थ्रिप्स ही किडी आपल्या जबड्याने पानाच्या खालचा भाग रगडत असते, त्यातून येणारा रस पेत असते। त्यामुळे शेतकऱ्यांना कपाशी पिकामध्ये थ्रिप्स या किडीचा प्रादुर्भाव जास्त प्रमाणात वाढल्यास आपल्या कपाशी पिकाचे पाने खालच्या साईडने लाल होत असतात, तसेच आकाशाकडे वळत असतात। शेतकरी बांधवांनो, थ्रिप्स या किडीच्या नियंत्रणासाठी मार्केटमध्ये वेगवेगळ्या कंपन्यांचे रासायनिक तसेच जैविक उत्पादन उपलब्ध आहे। शेतकरी बांधवांनो, थ्रिप्स या किडीचे आपल्याला चांगल्या प्रकारे जर नियंत्रण घ्यायचे असेल तर आपण जैविक उत्पादनामध्ये असेंटा ॲग्रो कंपनीचे क्रोमा हे उत्पादन वापरू शकता। याचे प्रमाण आपल्याला 30 ml प्रतिबंब याप्रमाणे घ्यायचे आहे। शेतकरी बांधव, क्रोमा या उत्पादन वापरल्यामुळे आपल्याला येणाऱ्या थ्रिप्स या किडीवर दीर्घकाळ नियंत्रण भेटणारच आहे। त्याचबरोबर आपल्या कपाशी पिकात येणारे तुडतुडा असेल, मावा असेल, लाल कुळे असेल यासारख्या रस शोषण करणाऱ्या किडीवर सुद्धा आपल्याला नियंत्रण भेटते। त्याचबरोबर शेतकरी बांधवांनो, हे जैविक उत्पादन असल्यामुळे आपल्या कपाशी पिकाची रोगप्रतिकारक क्षमता सुद्धा वाढते। तसेच आपल्या कपाशी पिकामध्ये फायटोन आणि गिबेट म्हणजे ग्रीन क्लोरोफिलचे प्रमाण वाढून कपाशी पिके हिरवेगार सुद्धा राहते। शेतकरी बांधवांनो, यासोबत फक्त आपल्याला अळीच्या नियंत्रणासाठी प्रोपेनोफॉस प्लस सायपरमेथ्रिन घटक असलेले कुठल्याही कंपनीचे कीटकनाशक वापरायचे, किंवा त्या व्यतिरिक्त आपण इमामॅक्टिन बेंझोएट असलेले कुठल्याही कंपनीचे कीटकनाशक वापरू शकता। पांढऱ्या माशीच्या नियंत्रणासाठी आपण असेटमाप्राइड किंवा डायफेन्थेरॉन असे घटक असलेले कुठल्याही कंपनीचे कीटकनाशक वापरू शकता। शेतकरी बांधवांनो, मागील वर्षी ज्या शेतकरी बांधवांनी असेंटा ॲग्रो कंपनीच्या क्रोमा हे उत्पादन वापरले होते त्यांच्या या उत्पादनाविषयी काय मत आहे हे आपण आता थोडक्यात जाणून घेऊ। नमस्कार, माझं नाव राजेश ओमप्रकाश बाहेती, राहणार सावखेड तेजन, तालुका सिंदखेड राजा, जिल्हा बुलढाणा। मी माझ्या प्लॉटवर असेंटा कंपनीचे क्रोमा हे औषध फवारून आज कमीत कमी 20 दिवस झालेले आहे। तेव्हापासून आजपर्यंत कुठलाही रोग नाही, काही नाही, काहीच नाही, थ्रिप्स नाही, मावा नाही, तुडतुडे नाही, काही नाही। आणि रिझल्ट इतका जबरदस्त आलेला आहे की असं वाटतं की आता फवारायचं काम पडत नाही परत। सर्व शेतकऱ्यांना आवाहन करू इच्छितो की त्यांनीही पुढच्या वेळेस क्रोमा हे असेंटा कंपनीचे क्रोमा हे औषध घेऊन एक वेळेस का होईना फवारणी करून त्याचा अनुभव घ्यावा व फायदा किती होतो हे बघावा।